विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलतायत। सर्वात जास्त दंगली कुठे झाल्या असतील तर त्या महाराष्ट्रामध्ये झाल्यात आणि 2022 मध्ये दंगलीच्या तब्बल 8,218 प्रकरणाची नोंद महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। ही त्या वर्षातील सर्वाधिक नोंद असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे। महायुती सरकार आल्यानंतर राज्यात काय वाढलं असेल तर दंगली आणि बलात्कारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याची आपल्या सगळ्यांना लक्षात येईल। आता तर नागपूरमध्ये ज्या उपराजधानीमध्ये हे अधिवेशन होते आहे, या उपराजधानीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे। ही संत्रा नगरी म्हणून नागपूरची ओळख होती, आता नागपूरची ओळख हळूहळू चोरांची नगरी म्हणून म्हणावं काय अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये या नागपूर शहरामध्ये सुरू आहे। दररोज साधारणतः 112 घरफोड्यांच्या घटना विदर्भासह नागपूरमध्ये होत आहेत। याचाच अर्थ या राज्याची हे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यामध्ये शांतता भंग मोठ्या प्रमाणात होत आहे असं एकूण दिसतंय। जर महाराष्ट्राची ही ओळख असेल तर मग राज्यात गुंतवणूक कशी येईल? ज्या राज्यामध्ये दंगलीचं राज्य, ज्या राज्यामध्ये चोरांचं राज्य, ज्या राज्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राज्य, ज्या राज्यामध्ये समाजामध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणारं राज्य म्हणून जर या राज्याची ओळख सत्ताधारी निर्माण करत असतील तर त्याचा निश्चितपणे गुंतवणुकीवर मोठा परिणाम झालेला आहे आणि होत आहे, हे इथे खेदानं सांगावं लागेल। खरं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या ही माहिती आताच एनसीआरबीच्या अहवालातून आपल्या सगळ्यांना समोर आलेली आहे। गरिबी बेरोजगारीमुळे जगणं आता या राज्यामध्ये कठीण झालं आहे आणि त्यामुळे हे आत्महत्या केल्याचं अहवालात स्पष्टपणे नोंद केली आहे आणि म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात एका वर्षामध्ये 22,746 आत्महत्या झाल्याची नोंद या अहवालामध्ये पाहायला मिळते आहे। कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करण्याच्या संख्येमध्ये ही वाढ होताना दिसते आहे। शेती क्षेत्रामध्ये तर दर 1 तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतायत, हे याला आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल। एनसीआरबी आकडेवारीनुसार 2022 वर्षात राज्यात सगळ्यात जास्त आणि नागपूरसह 2,503 चोरीच्या घटना घडल्या। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात खुनाच्या घटनेत महाराष्ट्र 3रा नंबर, बलात्कारात 4था नंबर आणि सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्राचा 14वा क्रमांक आहे। आणि हे सर्व आपण बघत असताना या राज्यामध्ये अवकाळी पावसाने, अवेळी पाऊस, दुष्काळ गेल्या 4 वर्षापासून शेतकरी सातत्यानं या परिस्थितीशी झुंजतोय। शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आहे, कारण सोयाबीनचं पीक गेलं, कापसाचं पीक गेलं, विदर्भातील धान आणि संत्रा या पिकावर या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे आणि शेतकरी चिंतेत आहे। 2022च्या दुष्काळातील पैसे अद्याप शेतकऱ्याला मिळालेले नाहीत आणि शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला होता, तो सुद्धा 50,000 रुपयाचा निधी मदत शेतकऱ्यांच्या पदरात अद्यापही पडलेली नाही आणि यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होताना यांना मात्र शासन आपल्या दारी ही मोठा इव्हेंट करण्यामध्ये सरकार आपल्याला दिसतो आहे। बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सर्वात मोठ्या प्रमाणात दुष्काळ, पाणी टंचाई आणि अवकाळी पावसामुळे मराठवाडा
आणि विदर्भात शेतकऱ्यांचे कमरडं मोडलं असताना करोडो रुपये शासनाच्या तिजोरीतून खर्च करून तिकडे सरकार जाऊन शासन आपल्या दारी म्हणून डंका वाजवण्याचं काम करत आहे, डंका पिटण्याचं काम करत आहे. म्हणजे त्यांना शेतकऱ्याची चिंता नाही, तर त्या ठिकाणी जो इव्हेंट केला गेला, जेवढे मोठ्या प्रमाणात बॅनर, होल्डिंग, फटाके, हार, तुरे लावलेत, थोडी लाच तरी किमान सरकारला या संदर्भात असायला हवी होती. पण दुर्दैवानं शेतकऱ्याप्रती या सरकारला कुठलीही कणव नाही, शेतकऱ्याप्रती जिव्हाळा नाही, हे आता या ठिकाणी दिसून आलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना सांगताना की या राज्यामध्ये अनेक विषय मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगताना 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आपण लक्षात आणल्या पाहिजेत. आपल्या लक्षात आणून देतोय. आणि एक तर हा कालावधी इतका कमी आहे अधिवेशनाचा, प्रश्न खूप मोठे आहेत, अनेक प्रश्न आहेत, आरोग्य यंत्रणा कोलमडते आहे, शेतकरी सरकारच्या मदतीसाठी नजरा लावून बसलेला आहे, या राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे निघाले आहेत, भ्रष्टाचाराने या राज्यामध्ये कहर केलेला आहे, शासनाची तिजोरीची खुलेआम लूट केली जात आहे. आणि अशा स्थितीमध्ये या प्रश्नावर चर्चाच होऊ नये म्हणून आमची आग्रही मागणी होती की हे अधिवेशन किमान 15 दिवस कामकाजाचे असावेत. पण त्यातूनही या सरकारने पळ काढलं. याला चर्चा करायची नाही असं आम्हाला त्या ठिकाणी एकूण कामकाजाच्या दिवसावरून दिसतंय. आम्ही मागणी सुद्धा त्या पद्धतीने केली होती. मी या सगळ्यामध्ये दुष्काळ आणि टंचाईची स्थिती, अवकाळीचं संकट आणि दुष्काळ जाहीर करण्यामध्ये झालेली दिरंगाई आणि तोंड पाहून मंत्र्यांचे आणि सत्ताधाऱ्यांच्या तालुक्यांना दुष्काळ घोषित करणं आणि इतरांच्या मतदारसंघाकडे टंचाई घोषित करताना दुर्लक्ष करणं हे शासनाचं अपयश आहे असं मी मानतो. 1000 पहिल्यांदा 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केलेत. त्यानंतर त्यांना एसडीआरएफ एनडीआरएफ कडून मदत मिळेल, परंतु 1000 नंतरचे मंडळं जी घोषित केली त्यामध्ये सरकारने हात वर केलेले आहेत. केवळ थातूर मातूर उपाययोजना आणि मदत त्या ठिकाणी जीआर करताना केली. त्यांना कुठली मदत मिळेल एसडीआरएफची एनडीआरएफची ते मिळू शकणारच नाही, कारण शासनाचा तसा अहवाल केंद्र सरकारकडे गेलेला नाही, उपसमितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे या सरकारकडून आता शेतकऱ्यांना जे 1000 मंडळ आहेत त्यांना काही मदत मिळू शकणार नाही अशी अवस्था निर्माण झाली. मुख्यत्वे सांगायचं झालं तर आपल्या पुढे हे सर्व पीक जात असताना, सर्व पीक उद्ध्वस्त होत असताना काय उपाययोजना, तर केवळ महसुलात सूट, रोजगार हमीच्या कामामध्ये थोड्या निकषात सूट, 33% वीज बिलात सूट आणि पीक कर्जाचं पुनर्गठन अशा थातूरमातूर गोष्टी सरकारने करून शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलंय. शेतकरी उद्ध्वस्त होत असताना, दुष्काळ घोषित करत असताना त्यामध्ये शब्दाचा खेळखंडोबा करून दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून दाखवली. दुष्काळ म्हणून दाखवली नाही, दुष्काळ सदृश्य स्थिती दाखवली आणि ते मंडळ घोषित केले. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून काहीही मिळणार नाही. आणि मुख्यमंत्री नेहमी सांगत असतात की आम्ही शेतकऱ्याला, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि त्यांच्या भाषणातून वारंवार आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, वाऱ्यावर सोडणार नाही, वाऱ्यावर सोडणार नाही, आणि सर्व शेतकऱ्याला मात्र यांनी वाऱ्यावर सरकारने सोडून दिला आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारचा या दुष्काळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत नकारात्मक आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. सरकार कसं टिकेल यासाठीच या सर्वांची शक्ती आता या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसते आहे. कर्नाटकापेक्षा भीषण असं दुष्काळ राज्यात असताना या सरकारने मात्र पूर्णतः हे सरसकट दुष्काळ घोषित करण्यामध्ये दिरंगाई केली आणि केला नाही किंवा वेळ घालवला. आणि हे सरकार मात्र
यामध्ये घोळ घालत बसले. तुम्हाला सगळ्यांना सांगताना महाराष्ट्रातील जनतेला 16 जिल्ह्यातील जवळपास 91 तालुक्यातील 4 लाखपेक्षा अधिक जमीन आता या अवकाळीमुळे नुकसान झालेलं आहे. द्राक्षाचं पीक गेलं, तुरीचं पीक गेलं, कांद्याचं पीक गेलंय, संत्र्याचं गेलाय, धानाचं पीक आहे नष्ट झालेलं आहे, कापूस नष्ट झालेला आहे. हे सगळ्या पिकांना फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या पिकामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि अशी स्थिती असताना या सरकारने केवळ पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी सरसकट पंचनामे व्हावेत असं सांगितलं नाही. आणि खालच्या यंत्रणेला त्यांनी मोजके पंचनामे करून सरसकट पंचनाम्यापासून थांबवलं असा आमचा आरोप आहे. दुष्काळ जाहीर करण्यात दिरंगाईचा विषय आपल्यापुढे आणला. यामध्ये सरकारनं उभी केलेली संकटाची मालिका इतकी मोठी आहे की बोगस बियाणांचा काळाबाजार या राज्यात झाला. लक्ष्मी दर्शनासाठी छापा मारण्याचे नाटकही मध्यंतरी झाले. तो काही मंत्र्यांनी तो प्रयोग करून बघितला आणि त्यानंतर केंद्राच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी संकटात आला. केंद्राच्या शेतकरी विरोधी निर्यात धोरणामुळे कांदा निर्यात लांबली, संत्रा निर्यात लांबली, तांदूळ निर्यात थांबली, कारण तांदळावर सुद्धा 20% निर्यात लावल्या गेला. आणि या सगळ्यामुळे आज कापसापासून तर आपल्या संत्र्यापासून तांदळापर्यंत कांद्यापर्यंत हा सगळा शेतकरी आज संकटात सापडलेला आहे. उत्पादन खर्चाच्या 1.5 पट उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल अशी घोषणा केंद्र सरकारने दिली होती. आणि आज मात्र सोयाबीन आणि कापूस हमी भावापेक्षाही कमी दरात विकलं जात आहे. 65% जिनिंग महाराष्ट्रातील बंद आहेत आणि त्या जिनिंगसाठी कापूस नाही, कारण एक तर त्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालं नाही आणि मिळालं तिथे त्यांना भाव मिळत नाही आहे. अत्यंत कमी भाव या सर्व शेतकऱ्यांना मिळतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात यापुढेच आपण सांगितलं आहे की आम्ही शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी केली होती. पण या आता दुर्दैवानं सांगावं लागतं, खेदानं म्हणावं लागतं की याच काळात सर्वाधिक शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी धोरणामुळे आत्महत्या केल्याचं महाराष्ट्र बघतो आहे. आणि म्हणूनच देशातील एकूण शेतकरी कुटुंबापैकी आज 43.42 दशलक्ष म्हणजेच 48.6% शेतकरी कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा झालेला आहे. राज्यातही लाखो शेतकरी कर्जाच्या बोजाखाली अडकलेला आहे. चालू हंगामापर्यंत घेतलेल्या संपूर्ण कर्जाची सरकारने आता कर्जमाफी करावी अशी मागणी आम्ही नक्कीच करणार आहोत. त्याशिवाय हा शेतकरी उभा राहू शकणार नाही. हे सरकार म्हणजे खरं म्हणजे कठपुतळी सरकार आहे. त्याचं कारण असं आहे की या हाताला दोऱ्या बांधून बाहुल्या नाचवतात जातं तसा याप्रमाणे दिल्ली दरवाजातून जसे हातवारे होतात तसेच हे सरकार हालत असतं आणि दोर त्यांच्या हातात आहे आणि या बाहुल्या त्याप्रमाणे नाचत असतात असं महाराष्ट्र गेल्या वर्षभरापासून बघतो आहे. हे खरं म्हणजे स्वाभिमान शून्य आणि कठपुतळी सरकार असं याला म्हणता येईल. सरकार किती असंवेदनशील आहे हे आपण पाहिलं. याचं एक उदाहरण आहे की वाढवण बंदराच्या संदर्भात स्थानिक मच्छीमारांचा विरोध होता. मागील वर्षी 21 नोव्हेंबरला 21 नोव्हेंबर 2022ला आझाद मैदानावर आंदोलन झालं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं मी बैठक घेतो. बैठकही घेतली नाही आणि त्यामध्ये ते कामही थांबवलं नाही आणि मच्छीमारांना मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त होताना संपूर्ण तो परिसर बघतो आहे. 21 नोव्हेंबर 23ला 1 वर्ष झालं पण साधी बैठक घ्यायला या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी वेळ मिळाला नाही. आमदार नाराज झाले की लगेच बैठक घेतो म्हणून सांगायचं आणि त्या बैठकाच घ्यायच्या नाहीत आणि त्यांना फिरवायचं अशी पद्धत महाराष्ट्रात सुरू आहे. याबरोबरच सरकारला कायद्याची आणि जनतेची स्वीकृती नाही हे मात्र खेदानं सांगावं लागतं. गेल्या 7-8 वर्षात देशातील आणि राज्यातील विरोधकांना संपवण्याचं आणि पक्ष फोडण्याचं काम केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून सुरू आहे. एक नवा लोकशाही विरोधी पायंडा या मंडळाने आता पाडला आहे. यांना पक्षांतर बंदीची भीती नाही, जनतेची भीती नाही, संविधानाची भीती नाही आणि न्यायालयाची भीती उरली नाही अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दिन आहे. यामुळे एक लक्षात ठेवा हे राज्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासाठी एक मजबूत लोकशाहीची चौकट
आपल्याला घालून दिली आहे. तुमच्या लोकशाही विरोधी कृत्यांना उशिरा का होईना पण चाप बसेल याविषयी मात्र आमच्या मनात अजिबात शंका नाही. आणि म्हणून या राज्यातील अनेक प्रश्न यापुढे जे निर्माण झालेत त्यामध्ये अनेक विषय आहेत, पण दोन विषय पुन्हा महत्त्वाचे सांगतो आणि यानंतर पुढले जातील. यामध्ये खरं तर आरक्षणाचा खेळखंडोबा या सरकारने आपल्या राजकारणासाठी केलेला आहे. दोन समाजामध्ये भांडणं लावून दोन बाजूला दोन पक्ष उभे राहून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरण्याचं काम केलं आहे. खरं तर पक्षफोडीपासून स्वतःची बदनामी झाकण्यासाठी, गेलेली पद सुधारण्यासाठी या सरकारने मराठा वर्सेस ओबीसी, धनगर वर्सेस आदिवासी अशा समाजामध्ये दुई आणि भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून हे सरकारकडे आमची मागणी होती की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जातनिहाय जनगणनेचा निर्णय सरकारने घ्यावा, पण 1.5 वर्ष होऊ नये या सरकारने त्या संदर्भात कुठलीच भूमिका स्वीकारली नाही. मराठा आरक्षणासाठी असेल किंवा ओबीसीच्या आरक्षणासाठी पुन्हा इम्पिरियल डेटा गोळा करण्याची आठवण या सरकारला मागे आम्ही करून दिली होती, त्यालाही यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय सरकारने 1.5 वर्षात घेतला नाही आणि आता बिहारच्या धर्तीवर जनगणना आणि आरक्षण देण्याचा विचार सरकार करीत आहे. पण हे केवळ अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा त्याला तोंडावर हे यांचं हे सोंग आहे असं आमचं मत आहे. धनगर समाज एसटीचं आरक्षण मागतोय आणि या टीचचा अहवाल जो आला आहे मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर जो पडून आहे, धुळकात पडला आहे, त्यावरची धूळ झटकण्याचं कष्ट सुद्धा शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारने घेतलेलं नाही. मी आपल्या लक्षात आणून देतो की मुस्लिम आरक्षणाला न्यायालयाची अटकळी नाही, पण एका देशातून मुस्लिम आरक्षण देण्यासाठी हे सरकार तयार नाही. लिंगायत असतील किंवा इतर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्याकडे बघायला हे सरकार आता लक्ष घ्यायला वेळ नाही. सर्वच आरक्षणातील गुंता वाढवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. केवळ सत्तेसाठी पक्ष फोडलेत आणि एकत्र नांदायला तयार नाहीत अशी यांची स्थिती आहे. मुख्यमंत्री महोदयाची सर्व शक्ती, न्यायालय, अपात्रता, सुनावणी, बंडखोर आमदारांना सांभाळणं, दिल्ली दरबाराची मर्जी राखणं आणि मूळ शिवसेनेविरुद्ध लढण्यात या सर्व शक्ती घालत आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त होताना आपण सगळेजण बघतो आहोत. हा सर्व खेळखंडोबा या ठिकाणी चालू आहे. आमचे डीसीएम, पहिले डीसीएम, नागपूरकर डीसीएम एवढे हतबल झाले आहेत की आम्ही कधी त्यांना पाहिलं नाही. त्यांना वरिष्ठ नेत्यांनी अगोदर पहिल्यांदा शिंदे मुख्यमंत्र्यांना सांभाळण्याचं काम दिलं आणि नंतर मात्र त्यांना बारामतीकरांना सांभाळण्याचं काम दिलं. हे जोडी सांभाळता त्यांच्या नाकामध्ये आणि तोंडामध्ये फेस यायला लागला आहे. हे महाराष्ट्र आता बघतोय. पुन्हा त्यातल्या त्यात नाराज आमदार तर आहेच अशी परिस्थिती आहे. हे सर्व पक्ष, तीनही पक्ष एकमेकावर कुरघोडा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या बुलेटिनमध्ये एक छोटासा